पोलीस प्रशासन आणि सामान्य जनता यांचा काही ताळमेळ लागत नाही। काल आपण एक पुण्याचं एक प्रकरण पाहिलं, त्याच्यामध्ये 3 पोलिसाचं निलंबन केलं होतं। ते प्रकरणही आपण जाणून घेतलं आणि त्याच पुणे शहरात पुन्हा काल 2 पोलीस हवालदारांना देखील पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी तडकाफडकी निलंबित केलं। म्हणजे पोलीस प्रशासनाने बाहेरची गुन्हेगारी संपवणं तर दूरच राहिलं, पण त्या खात्याअंतर्गतच एवढी गुन्हेगारी वाढली की ती साफ केल्याशिवाय बाहेरची गुन्हेगारी स्वच्छ होणार नाही। आता गृह विभाग नेहमीच म्हणते की आम्ही गुन्हेगारी आटोक्यात आणली आहे, ही गँग संपवली, ती गँग संपवली आहे, पण गँग संपवण्याच्या नादात अंतर्गत ज्या प्रकारच्या हालचाली सुरू आहेत त्या काही संपायला तयार नाही। आता संजय कराड आणि सचिन जाधव हे 2 हवालदार कशामुळे निलंबित केले? संजय कराड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आलेल्या महिलेलाच उडवलं। जेव्हा कराड यांची तपासणी केली तेव्हा ते दारू पिल्याचं लक्षात आलं। त्यामुळे आपण पोलीस ठाण्याच्या आवारात आहोत याचं भानही तो विसरला आणि महिलेलाच त्यानं उडवून टाकलं। आता हे झालं त्याचा प्रकार। आता दुसरा प्रकार म्हणजे सचिन जाधव यांनी मात्र कमालच केली। पुणे शहर पोलीस भरती सुरू असताना सचिन जाधव यांनी नियुक्ती सेक्टर 1 मध्ये त्यांची ड्यूटी होती। त्यावेळी सचिन जाधव हे दारू पिऊन गैरवर्तन करताना त्या ठिकाणी आढळून आले। अशा प्रकारे त्यांनी केलेल्या कारणामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं। मित्रांनो, हा तर प्रसंग काहीच नाही, मात्र तुम्ही आजचा जर व्हिडिओ ऐकला ना तर तुम्हालाही प्रश्न पडेल की एखादा PSI दर्जाचा व्यक्ती अशी काही करू शकतो का? मित्रांनो, हे घडलंय पुणे शहरात। एका प्राचार्याकडून तुम्ही मुलीबरोबर काय केलं, त्या मुलीने तक्रार दिली, या तक्रारीला या प्रकरणात अडकवून प्राचार्याबरोबर असं काही केलं की जेव्हा हे प्रकरण उजेडात आलं तेव्हा पोलीस आयुक्तांना देखील डोक्यालाच हात लावण्याची वेळ आली। कालच्या प्रकरणानंतर आता प्राचार्य आणि पोलिसांचं काय प्रकरण आहे, कोणत्या मुलीबरोबर प्राचार्याने काय केलं, तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही कळेल की नेमकं कालच्या व्हिडिओमध्ये अनेकांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला नाही आणि त्यांना अनेक प्रश्न त्या ठिकाणी पडले। तर असो, आपण जाणून घेऊ की नेमकं हे घडलेलं प्रकरण काय होतं, नेमकं प्राचार्याबरोबर पोलिसांनी काय केलं होतं आणि ते कशा प्रकारे निलंबनाच्या उंबरठ्यावर आहेत। शिवाजीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेले दामिनी पथकाच्या या अधिकारी सोनाली हिंगे, ज्या पद्धतीने त्यांनी दामिनी पथकाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून काम केलं आहे, त्यामुळे त्यांचा खूप या ठिकाणी प्रचार झालेला आहे, प्रसिद्धी झालेली आहे। तसे त्या एक रील स्टार म्हणून देखील प्रसिद्ध आहेत, त्यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स देखील आहेत। अतिशय डॅशिंग पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। पुणे असो की महाराष्ट्र, त्यांच्या नोकरीपेक्षा त्यांच्या रील्स ॲक्शनवर लोक खूप आनंदी असतात। जेव्हा दामिनी पथकाच्या माध्यमातून सोनाली हिंगे यांच्यासह इतर कर्मचारी एक त्यांची टीम बनलेली होती, शाळा असेल किंवा महाविद्यालय असेल, येथे मुलांना बॅड टच गुड टच या संदर्भात प्रत्येक वर्षी मार्गदर्शन करत असतात आणि त्याचनुसार त्यांच्या टीममध्ये असलेले इतर पोलीस कर्मचारी म्हणजे अजित बडे, सुदाम तायडे यांचा या ग्रुपमध्ये समावेश। आता नेमकं बघा घटना कशी घडली, तर 18 जुलै 2025 रोजी या प्रकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। यावेळेस प्राचार्य सांगतात की मी नेहमीप्रमाणे माझ्या कॅबिनमध्ये बसलेलो होतो, त्यावेळी शिपाई आतमध्ये आला आणि त्याने सांगितलं की बाहेर पोलीस कर्मचारी आले आहेत। तेव्हा प्राचार्याला वाटलं की आता सध्या ॲडमिशन घेण्याचे दिवस आहेत, त्यामुळे पोलीस कर्मचारी हे ॲडमिशन घेण्यासाठी आले असतील, कोणाचे नातेवाईक असतील, त्यामुळे शिपाईला सांगितलं की त्यांना आतमध्ये घेऊन ये। आता शिपाई त्या ठिकाणी गेला, त्यानंतर त्या दोघांना मध्ये घेऊन आला। ते दोनही कर्मचारी सिव्हिल ड्रेसमध्ये होते। आता त्यामध्ये एक होते PSI अजित बडे, हे शिवाजीनगरला असतात, आणि दुसरा एक कर्मचारी ते आतमध्ये आल्यानंतर बडे यांनी सांगितलं की ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून आले आहेत, तुम्ही कोणाचं ॲडमिशन अडवलं आहे का, एका तरुणीची आमच्याकडे तक्रार आली आहे। अशा प्रकारे त्या PSI बडेने प्राचार्यांना विचारलं। प्राचार्याने आम्ही कोणाचंही ॲडमिशन अडवलेलं नाही, सर्व काही नियमानुसार चालू आहे असं त्यांना सांगून टाकलं। त्यावेळी बडे यांनी एका मुलीचं आपल्याकडे तक्रार आली आहे की तुम्ही शिवाजीनगर मेट्रो स्टेशन परिसरात त्या मुलीला हाताला धरून गाडीत ओढलं आणि त्या ठिकाणी बसवलं, अशा प्रकारची तक्रार बडे यांनी त्यांच्यासमोर वाचून दाखवली। मात्र जेव्हा ती तक्रार प्राचार्याने हातात घेतली त्यावेळी त्यावर कोणत्याही प्रकारचा आवक जावक क्रमांक नव्हता, ती फक्त एक तक्रार होती। त्यामुळे प्राचार्य यावर काहीच बोलू शकले नाही, मी असे केलेच नाही आणि माझा त्या मुलीशी काही संबंध, असा देखील प्राचार्य या ठिकाणी विषय काढला।
आता जी काही तक्रार असेल ती मी पोलीस ठाण्यामध्ये येऊन त्या ठिकाणी बोलतो आणि माझी देखील काही जी तक्रार असेल मी त्या ठिकाणी सफाई देतो। त्यानंतर PSI बडे हे संस्थेचे सचिव यांच्याकडे गेले। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सचिवांना सांगितलं की तुमच्या प्राचार्याने एका तरुणीबरोबर असं काही केलं की त्यामुळे त्या संस्थेची बदनामी होईल, तुमच्याकडे ॲडमिशन कोणाचे होणार नाहीत, पूर्ण विद्यार्थ्याचं कोलमडून जाईल। जेव्हा हे सचिवांनी ती तक्रार पाहिली तेव्हा त्यांना देखील आवक त्या क्रमांक त्याच्यावर दिसला नाही। त्यामुळे त्यांनी सांगितलं की प्राचार्यांना मी जवळपास 20 ते 25 वर्षापासून ओळखतो, परंतु तुम्ही जर म्हणत असाल की तक्रार आली तर संस्थेचं शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करेल, बोलेल आणि त्यावेळी मात्र आम्ही काय ते सांगू। आता हे सर्व ऐकल्यानंतर PSI बड्यांचा पहारा चढला। तुम्ही काय बैठक घेताय, जे घ्यायचं ते घ्या, आमच्याकडे सर्व काही लेखी स्वरूपात आलेलं आहे। ती मुलगी हॉस्टेलमधून खाली उतरायला तयार नाही, तिची समाजामध्ये मानहानी झाली आहे, बदनामी झाली, ती तिच्या जीवाचं काही बरं वाईट करल, हे सर्व आमच्याकडे आलेलं आहे। जर तुमच्या संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल झाला तर संस्थेला पुन्हा कुठं तोंड दाखवायला जागा राहणार नाही, विनाकारण तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागेल, असं PSI बडे त्या संस्था सचिवांना सांगत होता। आता त्यानंतर मग हे कर्मचारी त्या ठिकाणाहून निघून जातात। मात्र त्यानंतर जवळपास 3 दिवसांनी ते कर्मचारी पुन्हा त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सचिवाच्या कॅबिनमध्ये ते बसलेले असतात। त्या ठिकाणी संस्थेचे सचिव असतील, इतर कर्मचारी, इतर जे पदाधिकारी प्राचार्यांना बोलवतात। त्यावेळी सचिव आणि प्राचार्य बोलत असतात की ज्या तरुणाचं हे प्रकरण आहे त्या तरुणीला मी ओळखत सुद्धा नाही, अथवा माझ्या कोणत्याही वर्गात ते शिक्षण घेत नाही, त्यामुळे माझा आणि तिचा काही संबंध आलेला नाही। आता जे काही सांगतात ते सर्व खोटं आहे। त्यानंतर 2 अधिकारी बाहेर जातात आणि थोड्याच वेळात आतमध्ये पुन्हा येतात। जर हे प्रकरण तुम्हाला मिटवायचं असेल तर तुम्हाला 6 लाख रुपये आम्हाला द्यावे लागतील, म्हणजे त्या तरुणीला काही पैसे देऊन तिचं प्रकरण मिटवता येईल, म्हणजे तुम्हालाही काही माहिती नाही आणि आम्हालाही काही माहिती नाही। अशा प्रकारे जेव्हा पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी बोलत होते तेव्हा प्राचार्य आणि सचिवांना थोडा संशय आला आणि हे सर्व काय चाललंय त्यांना आश्चर्य वाटलं। त्यामुळे त्यांनी प्राचार्याकडे बोट केलं आणि ते म्हणले की हे सर्व करण्यास आम्ही नकार देतो। त्यानंतर पुन्हा पोलीस कर्मचारी पुन्हा डबल बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर त्यांनी कोणाला तरी फोन लावला आणि त्या ठिकाणी फोन लावून त्यांनी असं सांगितलं की आता त्या मुलीची डिमांड वाढली आहे, तिला 10 लाख रुपये हे प्रकरण मिटवण्यासाठी पाहिजेत। आमच्या दामिनी पथकाच्या सोनाली हिंगे तिच्याशी बोलल्यात, ती आता म्हणते की 10 लाख रुपये द्या। आता हे सर्व प्रकरण फक्त त्या तरुणीच्या नावावर खेळलं जात होतं। शेवटी मग तडजोड आणती मग हे 7 लाखापर्यंत हे प्रकरण आलेलं होतं। आता शेवटी कसं ॲडमिशनचे दिवस होते, महाविद्यालयाची बदनामी होऊ नये, त्यामुळं प्राचार्य यांनी कसं तरी जमा करून 7 लाख रुपये काढले आणि 28 जुलै 2025ला ते एका कर्मचाऱ्यामार्फत एका पॉकेटमध्ये त्यांच्याकडे सुपूर्द केले। आता त्यावेळी बडे यांनी ही सर्व रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी घेतल्याचं सांगितलं आणि त्या ठिकाणी ते निघून गेले। त्यानंतर सदरील तरुणीच्या नावाने एक पत्र दिलं जातं। हे सर्व प्रकरण मिटलं, जे काही कागदपत्रे संशयित आहेत ते मला नंतर द्या, असं म्हणून ती तरुणी त्या ठिकाणाहून निघून जाते। आता तेव्हा प्राचार्याला वाटतं की आता आपण पैसे दिलेले आहेत, आपण तर काही केलं नाही, तरी देखील आपण पैसे दिले तर आता हे सर्व प्रकरण मिटलं। मात्र त्यानंतर जवळपास 8 ते 9 महिन्यानंतर म्हणजे एप्रिल 2026मध्ये पुन्हा पोलीस ठाण्यातून प्राचार्यांना फोन जातो की तुमच्या विरोधात तरुणीने जी तक्रार दिलेली आहे त्या संदर्भात तुमच्याशी चौकशी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला पोलीस ठाण्यात यावं लागेल। त्यावेळी मात्र प्राचार्यांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण सर्व काही तोडपाणी झाल्यानंतरही पुन्हा का बोलवलं असेल म्हणून जेव्हा हे पोलीस ठाण्यामध्ये जातात तेव्हा त्या ठिकाणी सर्व काही समोर येतं। ज्या तरुणीच्या नावाने घेतलेले 7 लाख रुपये होते ते 7 लाख रुपये त्या तरुणीला तर मिळाले नव्हते, मात्र 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी ते स्वतःच उडवल्याचं लक्षात आलं। त्यानुसार प्राचार्य यांनी या संदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली। त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याबरोबर जे काही झालं होतं, घडलं होतं, ती सर्व माहिती त्या ठिकाणी त्यांनी दिली, सर्व पुरावेसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिले। मग तेव्हा अमितेश कुमार यांनी या संदर्भात कारवाई करण्याचं त्यांना आश्वासन दिलं। 7-8 दिवस हे ते सर्व प्रकरणाची माहिती घेतात आणि त्यानंतर 8 एप्रिल रोजी पोलिसांकडूनच खंडणी उकळल्याचा हा प्रकार समोर येतो आणि त्यानंतर आयुक्त अमितेश कुमार या प्रकरणाची गंभीर दखल घेतात। खात्याअंतर्गत ती सगळी चौकशी करतात। पुराव्याच्या आधारे तात्काळ बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले जातात। आता या कारवाईमुळे पुणे पोलीस दलातील भ्रष्ट कारभारावर आयुक्तांनी पुन्हा एकदा मोठा प्रहार केला आहे। आता दामिनी पथक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा जर अशा प्रकारे गुन्ह्यामध्ये समावेश असेल तर त्यामुळं सर्वसामान्यांमध्ये या सर्व प्रकरणामुळे तीव्र संताप व्यक्त केला जाते। या प्रकरणात आपण कोणालाही बदनाम करत नाही अथवा गुन्हेगारीला प्रोत्साहनही देत नाही।
परंतु ज्या पद्धतीनं संरक्षण करणारे जर अशा प्रकारची भाषा करू लागले, अशा प्रकारे जर खंडणी वसूल करू लागले, तोडपाणी करू लागले, तर नेमकी अपेक्षा ठेवायची तरी कोणाकडून? हा खरोखरच सर्वसामान्य सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. तुम्हाला पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.